विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा भाषिक अभ्यास या पेपरचा अभ्यास आपण करीत आहोत. तिसरे प्रकरण आपण अभ्यासतो आहे. त्यामध्ये आपण मराठीवर अन्य भाषांचा जो प्रभाव पडलेला आहे त्याचा अभ्यास करतो आहे. गेल्या काही तासाला आपण संस्कृत भाषेचा मराठीवरील प्रभाव, फारसी भाषेचा मराठीवरील प्रभाव, द्राविडी भाषेचा मराठीवरील प्रभाव आणि हिंदी भाषेचा मराठीवरील प्रभाव अभ्यासला. आज आपल्याला इंग्रजी व अन्य युरोपियन भाषांचा मराठीवरील जो प्रभाव आहे तो अभ्यासायचा आहे. मराठी व आधुनिक युरोपीय भाषा यांचा तसा जवळचा संबंध आहे. कारण फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज या लोकांचा महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याशी व्यापाराच्या निमित्ताने संबंध आला. त्यातील पोर्तुगीजांनी गोव्यात आपले राज्य स्थापन केले आणि इंग्रजांनी सबंध भारतावर आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे प्रमाण मराठीवर इंग्रजीचा सर्वाधिक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मात्र फ्रेंच, डच, पोर्तुगीज या भाषातून सुद्धा आपण काही ऋणशब्द घेतलेले आहेत. पोर्तुगीजांच्या भाषेतील शब्द आपण नेहमी वापरतो. बटाट्यासारखा शब्द आहे, पावसारखा शब्द आहे, हापूस, पैरी या आंब्याच्या जाती आहेत, साबुदाणा, बिस्किट, अलमारी, खमीस, लिलाव, अननस, इस्त्री, परात हे सगळे शब्द आपण पोर्तुगीज भाषेतून घेतलेले दिसून येतात. फ्रेंच भाषेवरूनही आपण काडतूस, कुपन, फिरंगी हे शब्द आपण फ्रेंच भाषेतून घेतलेले आहे. काही रशियन भाषेतले शब्द आहेत, म्हणजे हाराकिरी, ज्याला धार्मिक आत्मसमर्पण म्हणतात. रिक्षासारखा शब्द हा जपानी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. युरोपियनांची जी मराठी भाषा होती पण ती कशी होती? 15व्या शतकामध्ये पोर्तुगीजांच्या रूपाने युरोपियनांशी महाराष्ट्राचा प्रथमच संबंध आला. डच व फ्रेंच यांचेही भारतात या काळातच आगमन झाले. परंतु इंग्रज आणि पोर्तुगीज याच भाषकांचा मराठी भाषकांशी विशेष संबंध येत गेला आणि त्याचमुळे आत्ता जे मी तुम्हाला शब्द सांगितले तर त्यांचा भरणा मराठीमध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्यांचं प्राबल्य मराठीमध्ये जास्त दिसतं. गोमंतकासारखा लहानशा भूभागावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली होती आणि या संपूर्ण कालखंडात ती तेथे पक्की रुजल्या गेली. राजकीयदृष्ट्या इंग्रजांचा संबंध बराच उशिरा आला, म्हणजे आधी पोर्तुगीज आलेत. 18व्या शतकात या इंग्रजांचा संबंध आला. तरी व्यापार व धर्मप्रसार या बाबतीत तो 16व्या शतकापासूनच येऊ लागला होता. म्हणजे जर राजकीयदृष्ट्या बघितलं तर आपल्याला माहिती आहे की 1818ला पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजी अंमलाला सुरुवात झाली. परंतु त्यापूर्वी 16व्या शतकापासूनच हा संबंध येऊ लागला होता. खरं तर विशेषतः ख्रिश्चनांमधील जे जेज्युइट पंथ होता त्यांनी महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य नेमाने चालवलेले होते आणि फादर स्टीफन्सच्या ख्रिस्त पुराणापासून एक वाङ्मयीन परंपराही सुरू झालेली होती. या सर्व घडामोडींचा सर्वसामान्य मराठी माणसाशी विशेष संबंध आला असं काही आपल्याला एकदम म्हणता येत नाही. मात्र 19व्या शतकापासून मराठीवरील इंग्रजी प्रभावाचे जे रूप दिसते त्याचे मूळ 17व्या-18व्या शतकातील युरोपियनांशी जो संबंध आला त्यात आहे हे निश्चितच. युरोपियनांची या कालखंडातील जी मराठी भाषा, तिचे स्वरूप कसे होते हे कळण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासकांनी आजवर पुष्कळच प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये अका प्रियोडकर आहेत, श्रीम पिंगे आहेत, विभा प्रभुदेसाई आहेत, स व मालशे आहेत, डॉक्टर मीना जोशी आहेत. आणि या अभ्यासकांच्या अभ्यासातून आपल्याला या काळातील
मराठीचे स्वरूप कसे होते हे कळायला मदत होते. म्हणजे अगदी उच्चार प्रक्रियेच्या दृष्टीने, काळाच्या दृष्टीने, स्वरांच्या दृष्टीने, स्वनांच्या दृष्टीने कसे स्वरूप होते हे आपल्याला या अभ्यासकांच्या अभ्यासातून निदर्शनास येते. 16व्या-17व्या शतकामध्ये प्रथमेची उकारी रूपे न ठेवता ती आकारांत करण्याची जी प्रवृत्ती होती ती आपल्याला ख्रिस्त पुराणामध्ये म्हणूनच सापडते. तर ज्यावेळी आपण ह्या युरोपियन भाषांचा मराठीवरील प्रभाव अभ्यासतो त्यावेळी थेट आपल्याला असं 16व्या-17व्या शतकातील या मराठीचा अभ्यास करावा लागतो. त्यावेळी आपल्या निदर्शनास येतं की हा जो प्रभाव आहे तो एकदम 1818 नंतर पडलेला नाही आहे, तर त्यापूर्वीपासूनच ती प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्यापेक्षा इंग्रजीचा प्रभाव जो आहे, इंग्रजी हा युरोपियन भाषेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव मराठीवर जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. त्याचं कारण इंग्रजांनी संबंध भारतावर आपली सत्ता स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीजांनी गोव्यात राज्य स्थापन केले. म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र. तर भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं आपण तर हा भूभाग जवळ असल्या कारणाने पोर्तुगीज शब्दसुद्धा मराठीमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतात, पण इंग्रजीच्या मानाने ते कमीच असलेले आपल्याला दिसतात. इंग्रजीतील जे ऋणशब्द आपण घेतलेले आहेत, जे मराठीमध्ये आपण सातत्याने वापरत असतो, तर ते कुठले आहेत? आपण नेहमी म्हणतो की मराठीवर इंग्रजीचाच लक्षणीय प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. अव्वल इंग्रजी काळात मराठीत लेखन करणारे पुढारी व विद्वान प्रथम इंग्रजीतून विद्या संपादित करीत असत आणि मग ती मराठीतून प्रस्तुत करीत असत. मराठीत गद्याची सुस्थिर पायावर उभारणी इंग्रजीचे बोट धरूनच झालेली आहे. आपण जो 19व्या शतकाचा कालखंड मांडतो आणि जे सगळे वाङ्मय प्रकार आपल्याकडे इंग्रजी आमदानीनंतर सुरू झालेले आहेत, कादंबरीसारखे, नाटकासारखे सुरू झालेले, म्हणजे ज्यावेळी त्यांनी वेगवेगळी रूपं धारण केलीत आणि जे प्राबल्याने त्यावेळी जे साहित्य निर्माण झालं मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते इंग्रजीचं बोट धरूनच झालेलं आहे. आणि म्हणून द वा पोद्दार ते म्हणतात की इंग्रजी गद्याचा मराठी अवतार त्या काळापासून जन्माला आला असं म्हटलं जातं. आणि मग जे ऋण शब्द होते ते अधिक होते आणि अजूनही ऋण शब्द मराठीमध्ये इंग्रजीकडून येतच आहात. तर कंपोजसारखा जो शब्द आहे, म्हणजे जर छापखान्याचा उल्लेख केला तर 8 पानं कंपोज झाली आहेत, पण पेजिंग व्हायचं आहे, तर असे काही वाक्य कानावर पडतात. आणि मग यामधले इंग्रजी शब्द आपण बघा, मॅटरसारखा शब्द आहे, प्रिंटसारखा शब्द आहे, पोस्टसारखा शब्द आहे. तर हे शब्द सगळे आपण इंग्रजी भाषेतून घेतलेले आपल्याला दिसून येतात. आपण जेव्हा प्रचलित मराठी उर्फ घाणेरडे ज्याला म्हणू आपण, किंवा अशा पद्धतीचं मराठी बोलतो, तेव्हा आपली वाक्यरचना व इंग्रजी शब्द यांचे मिश्रण वापरतो. त्याला घाणेरडं ह्यासाठी म्हटलं मी की कारण आपण असं मिश्र स्वरूपाच्या रचना वापरतो. केतकरांनी देखील तसंच म्हटलेलं आहे. तर रेडिओ, स्कूटर, इस्पितळ, तर रेल्वे स्थानक, तर हे सगळे इंग्रजीयुक्त असे मराठी शब्द आपण येथे वापरतो. त्यामध्ये समजा आपण मुद्रित म्हणण्यापेक्षा आपण प्रूफ म्हणतो. मजकुराच्या ऐवजी मॅटर शब्द जास्त लोक वापरतात, सेक्शन शब्द वापरतात, कंपोजिंग शब्द वापरतात. तर असले काही शब्द हे अंगवळणी पडल्यासारखे वापरताना आपल्याला दिसतात मराठी भाषेत.
शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये इंग्रजीने स्वयंपाकघरापासून सभागृहापर्यंत सर्वत्र आपला वावर कसा ठेवला आहे, तर त्याच्या जर याद्या आपण बनविल्या तर त्या खूप मोठ्या होतील. भाषा विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास यातील बऱ्याचशा शब्दांसंबंधी हट्टाग्रह आपल्याला करता येत नाही. आज अभियंता, लिपिक, अधीक्षक, कार्यालय, विधानसभा इत्यादी शब्द हळूहळू रूढ होऊ लागले आहेत खरं तर. परंतु काही विशिष्ट क्षेत्रातील सुटसुटीत इंग्रजी शब्दांना धक्का लागू शकेल असे काही आपल्याला वाटत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की हा जो इंग्रजी अंश आहे तो आपल्या भाषेमध्ये अगदी मिसळून गेलेला आपल्याला दिसतो. वस्तूंची नावं असतील, स्थळांची नावं असतील, काही पदार्थांची नावं असतील, तर हे सगळे मराठीमध्ये मिसळून गेलेले आपल्याला दिसतात. अवर, तासाच्या ऐवजी अवर, इस्पितळ, इस्टेट, त्यानंतर डॉक्टर, नोटीस, पाकीट, पेन्शन, बिस्किट, बुके, रिपोर्ट. तर हे सगळे शब्द आजतागायत आपण वापरतो किंवा ते रुळलेले शब्द आहेत असं आपल्याला म्हणता येतं. इंग्रजीच्या ह्या परिणामामुळे आपले जे वाक्य आहेत तर ती सुद्धा वाक्यरचना जी आहे तर ती सुद्धा इंग्रजीच्या प्रभावातून बऱ्याच प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. तर हा सगळा आपण जेव्हा विचार करतो किंवा हा सगळा जेव्हा आपण मराठीवरील इंग्रजीचा प्रभाव आपण अभ्यासतो त्यावेळी वर्णमालेमधील म्हणजे इंग्रजीच्या संपर्कामुळे ज्या वर्णमालेमध्ये ॲ आणि अ यांची जी भर पडली आहे तर ती आपल्याला स्पष्टपणे मग जाणवताना दिसते. लेखनरूपेही तशीच झालेली आपल्याला दिसतात. अर्धचंद्राचे जे स्वरचिन्ह मुद्रणात आपण वापरतो तर त्यावरूनच आपल्या हे सगळं लक्षात येते. म्हणजे आपण कॉलेज म्हणतो, जॉर्ज म्हणतो, तर हा जो या आणि अ आहे तर ही रूपे वर्णमालेमध्ये आपण स्वीकारलेलीच आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर हा जो इंग्रजीचा प्रभाव आहे तो स्वनिम प्रभावातून सुद्धा व्यक्त होताना आपल्याला दिसतो. हा स्वनिम प्रभाव कसा होता की इंग्रजीतून मराठीत दोन स्वरांची जी भर पडलेली आहे, मगाशी जो उल्लेख केला मी की या म्हणजे ॲक्टिंगसाठी जो वापरतो आपण तो आणि डॉक्टरसाठी जो वापरतो तो, त्याप्रमाणे दंत्यओष्ठ जो आहे फ जो फारसीतून येऊ शकला नव्हता तो इंग्रजीमुळे मग आपल्याकडे आलेला आपल्याला दिसला. तर बँक, फादर, डॉक्टर असे उच्चार पूर्वी होते. आजही कानडीत सामान्य जनांमध्ये बँक, डॉक्टर असे उच्चार रूढ आहेत. आज काही फॅशनेबल उच्चारांमध्ये या शब्द आपल्याला वापरताना दिसून येतात. परंतु इंग्रजी शब्द जे आहेत तर त्यातले काही एक दोन उच्चार सोडले तर मराठीने त्यांना वाकवलेले सुद्धा दिसून येते. म्हणजे आपलं एक मराठी वळण त्यांना दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे महिन्यांची नावं जी आहेत, जानेवारी, फेब्रुवारी. आता वास्तविक पाहता जानेवारीचा उच्चार जो आहे तो मूळ इंग्रजीमध्ये तसा नाही आहे, तो जान्युअरी आहे. ऑर्डर शब्द जो आहे, रिझर्व शब्द जो आहे, तर याला मराठीने वाकवलेला आहे एक प्रकारचा. आणि मूळ इंग्रजी जो दिमाग होता तो सोडून दिलेला आहे. मराठी बाण्याने हे शब्द सगळे नांदताना दिसत आहेत आपल्याला. तर हे एक खरं तर सूचिन्हच आहे मराठी भाषेच्या दृष्टीने. कारण मराठीने अनेक इंग्रजी शब्द घेतलेले असले तरी उच्चाराची उसनवारी न करता आपले सत्व टिकवल्याची ती एक खूण आहे. आता इंग्रजी प्रभावित मराठी प्रयोगही
आपल्याला मराठी भाषेमध्ये दिसतात. इंग्रजी नामे व विशेषणे यांच्या सहाय्याने मराठीने अनेक संयुक्त क्रियापदे बनवलेली आहेत. रिपोर्ट करणे, थँक्स देणे, इंजेक्शन देणे, हँडल मारणे, ब्रेक लावणे, गायडन्स देणे, रिझल्ट लावणे, टॉप असणे किंवा टॉपर येणे, या पद्धतीची जे प्रयोग आहेत तर ते इंग्रजीच्या प्रभावातून मराठीमध्ये वापरलेले आपल्याला दिसतात. काळा बाजार म्हणजे ब्लॅक मार्केट, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे, जे टू बेल अ कॅट, पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे, मच वॉटर हॅज फ्लोन अंडर द ब्रिज. म्हणजे अशी ही जी मूळ इंग्रजी पदबंध होते त्या वाक्यांचे मराठीत भाषांतर करून मूळ वाक्प्रचाराचा अर्थ कायम ठेवलेला सुद्धा आपल्याला दिसतो. वर्तमानपत्रातील मराठी, आकाशवाणीवरील बातम्या इत्यादींमध्ये जास्त करून इंग्रजीवरून भाषांतर होताना आपल्याला दिसते. त्यामुळे मराठीमध्ये इंग्रजी वाक्यरचनेची सरमिसळ होत असताना आपल्याला दिसते. तर त्या संदर्भातली काही उदाहरणे जर आपण बघितली, अमुक राष्ट्राचे अध्यक्ष भारताला भेट देणार आहेत, ते आपल्या देशाशी असलेले भारताचे संबंध बळकट करण्यास उत्सुक आहेत, कम्युनिझममध्ये माझा विश्वास नाही, यात बिलीव्ह इनचे अनुकरण झालेले आपल्याला दिसते, प्रमुख वक्ते व श्रोते यांच्यामध्ये मी फार वेळ उभं राहणं बरं नाही, या वाक्यात इन बिटवीनचे भाषांतर झालेले आपल्याला दिसते. तर अशा प्रकारची जी वाक्य आहेत तर हे वर्तमानपत्र, आकाशवाणी या बातम्यांमध्ये हे एक प्रकारचे भाषांतर स्वरूपाचे रचना आपल्याला आलेल्या दिसतात. काही नेहमीचे संवाद इंग्रजीमुळे प्रभावित झालेले दिसतात. मी आपणासाठी काय करू शकतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, माफ करा एक्सक्यूज मी प्लीज. म्हणजे यासारखे जे संवाद आहेत तर ते इंग्रजीमुळे प्रभावित झालेले आपल्याला दिसतात. तर अशी उदाहरणे आपल्याला देता येतात. तर प्रश्न असा आहे की यातील कोणते प्रयोग भाषा दूषणाचे समजायचे. कारण आपण जर म्हटलं तर मग अस्सल मराठी नाही आहे, कारण हे कुठे ना कुठे या इंग्रजीच्या प्रभावातून ही मराठी रूपे किंवा हे मराठी शब्द, हे मराठी वाक्य आपण येथे वापरताना दिसतो. या संदर्भामध्ये भाषातज्ञ अशोक केळकर असे म्हणतात की परभाषेचा प्रभाव ग्रहण करीत असताना आपले आकलन व अभिव्यक्ती अर्थाच्या दृष्टीने विहित आहेत ह्याचा आपल्याला विश्वास असायला हवा. मराठी भाषा माणसाला वाकड्या तिकड्या मराठीत बोललेले देखील कळू शकेल, कारण ती त्याची मातृभाषा आहे. परंतु मराठीच्या मोडणीवर हुकूम जे बोलले व लिहिले जाईल ते मराठी माणसाच्या मनात खोलपर्यंत पोहोचू शकेल. इंग्रजीचा प्रभाव ग्रहण करताना या मोडणीचे भान सुटू देता कामा नये. फारसीचा प्रभाव स्वीकारित असताना मराठीने हे भान राखले होते. एकूण मराठी भाषा म्हणून नीट शिकवली जाणे आवश्यक आहे. या संदर्भामध्ये एकंदरीने आपल्याला असं म्हणता येईल की मराठीवर अन्य भाषांचा प्रभाव पाहता मुख्यतः कानडी, फारसी, हिंदी व इंग्रजी यांचाच दूरगामी परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे. इतर युरोपियन भाषांपैकी इंग्रजीचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. कानडीमुळे मराठीचे नादरूप इतर भारतीय आर्य भाषांपेक्षा वेगळे झाले आहे. त्यात एक प्रकारचा स्पष्टपणा व रांगडेपणा आलेला आहे. दंतमुलीय, मूर्धन्य यांचे प्रमाण तुलनेने मराठीमध्ये जास्त आहे. काही नव्या रचनाही मराठीने कानडीकडून घेतलेल्या आहे. सर्वनामे आहेत, अनुबोधक आहे, होय, होत, म्हणून, म्हणजे, पुरे यांचे ह्या ज्या उपपत्ती आहेत तर हे प्रयोगसुद्धा मराठीमध्ये झालेले आहे. फारसीमुळे मराठी शब्दांची व त्यावरून साधित झालेल्या क्रियापदाधिकांची भर पडून राजवाड्यांच्या शब्दातच सांगायचे म्हटले तर तिचा स्वभाव बदललेला आहे. तिच्या अभिव्यक्तीमध्ये एक प्रकारची ऐट आलेली आहे.
कदाचित विनोदी वाङ्मयातील मराठीच्या यशामागे हे कारण असू शकेल. परंतु सुदैवाने या प्रभावाला अनेक ऐतिहासिक कारणांमुळे आळाही बसला आहे व हा फारसीचा प्रभाव मराठीला उपकारक ठरावा इतपत राहिलेला आहे. हिंदीचा मराठीवरील प्रभाव आज शब्दांच्या स्तरावरच जाणवत आहे, कारण हिंदीच्या वाक्यरचनेवरही इंग्रजीचाच प्रभाव आहे. त्यामुळे तिच्याकडून काही नव्याने येण्याची शक्यता तितकी जाणवत नाही. आज हिंदीवर संस्कृतचा अपरंपार बोजा पडत आहे. त्या मानाने मराठी बरीच सुखी आहे. मराठीशी हिंदीचा संबंध व सहवास वाढत असला तरी हिंदी मराठीत कालवली जाईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. उलट मराठीच्या व इतर भारतीय भाषांच्या प्रभावाने राष्ट्रभाषा, राजभाषा हिंदीमध्येच काही बदल होऊ लागलेले आहेत. त्याची चर्चा येथे खरं तर संदर्भरहित आहे. इंग्रजीची मात्र काही भीती बाळगली पाहिजे, कारण आजही ती भगिनी राजभाषा आहे. बहुतेक शासकीय व्यवहार आधी इंग्रजीतून होतात आणि पुढे त्यांचे भाषांतर हिंदीत व हिंदीतून इतर भाषात किंवा इंग्रजीतून थेट इतर भाषात असे होते. धोका येथेच आहे, कारण सामान्य जनतेपर्यंत ही भाषा सतत पोहोचत राहणार आहे आणि दैनंदिन वाचनातील मराठी वृत्तपत्रे झटपट इंग्रजी भाषांतराची रूपी आहेत. इंग्रजीचा प्रभाव या भाषांतरित मराठीला आज भोगावा लागत आहे. असे असले तरी मराठी ही जिवंत भाषा आहे. ती आपले अस्तित्व उत्तम तऱ्हेने टिकवून धरेलच. एकच व्हावे, भाषा म्हणून मराठी ही नीट शिकवली जावी, अगदी स्नातकोत्तर स्तरापर्यंत. इथे आपण थांबूया. धन्यवाद.